नमस्कार मित्रांनो, नवक्रांती ॲग्रो पंढरपूर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याकडे बरेच VIP कस्टमर, आपल्याकडे बरेच शेतकरी VIP येत असतात आणि काही त्यांचं आपण नाव पण आज जाणून घेणार आहे. आणि ते नगरचे SP साहेब आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे त्यांनी, आणि काय अपेक्षेनं बुकिंग केलं आहे आणि कशात चालवणार आहेत हे थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. साहेब, कशासाठी बुकिंग केलं आहे? मी विजय कुमार मगर, पोलीस अधीक्षक आहे आणि सध्या माझी नगरला शेती आहे. शेतीची आवड असल्यामुळे आणि कृषी अधिकारी म्हणजे स्वतः मी ॲग्रिकल्चर कॉलेजचा स्टुडंट आहे, त्यामुळे माझ्याकडे ऑलरेडी दुसरा ट्रॅक्टर आहे. परंतु माझे जे शेतीचे अंतर्गत मशागत होती ती हे अतिशय छोट्या आणि सुंदर ट्रॅक्टर आहे. याच्यातून जे मेहनतीचा खूप खर्च वाचू शकतो आणि एक चांगलं मॉडेल आहे. कमीत कमी त्रासामध्ये, कमीत कमी मजुरामध्ये आणि अतिशय चांगल्या वेळेत आपण हे करू शकतो. आपल्याकडे हे मी यूट्यूबवर पाहिला होता की अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे. मी ज्या पद्धतीने समजत होतो व्हिडिओमध्ये की खूप मोठा दिसतोय, परंतु त्यापेक्षा पण याचा मॉडेल छोटा आहे, हँडी आहे आणि याचा उपयोग सगळीकडे होईल. असं आहे, मल्टी ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो. इवन डेअरीमध्ये सुद्धा होऊ शकतो, इवन याच्यामध्ये सुद्धा शेतीमध्ये. आता माझ्याकडे संत्र्याची बाग आहे आणि संत्र्याची अंतर्गत मशागत करताना आमचे दुष्काळी पार्ट आहे. मग त्याला पाणी देताना बऱ्याचदा आम्हाला अडचणी यायच्या की मोठ्या ट्रॅक्टरने जर आपण त्याच्या रोटा वगैरे मारला आणि बंड काढले तर ते हाताने त्या मजुरी देऊन लोकांकडनं ते वाफी करून घ्यावं लागायचे. माझ्याकडे ऑलरेडी ठिबक आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये ठिबकचं फारसं पाणी बसत नाही. त्यांना चांगल्या झाडाला पाणी असेल तरच झाड मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तर त्यामुळे माझे ते एक संत्र्याची बाग, मका, इतर पिकं याच्यासाठी मी याचा उपयोग करून घेतला. मी स्वतः त्याच्यामध्ये काही ड्रॉइंग आपल्याला मी मागाशी दाखवलं की एक वेगळ्या पद्धतीने आपण याचा कसा वापर करू शकतो. असंच नाही की तुम्ही 18 इंचावरच जर मका पेरली तरच त्याचा उपयोग होईल. तर तुम्ही 9 इंचावर पेरून मध्ये 36 इंच बरोबर करू शकता आणि त्याच्या पट्टा पद्धतीने लागवड जर केली तर मकाचं उत्पन्न पण खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. तर त्याचा आपण याच्यात उपयोग करून घेऊ शकतो. आपण एक अतिशय चांगलं मॉडेल आणि त्यामध्ये नवक्रांतीचं म्हणजे खरोखर जी नवक्रांती याच्यामुळे आहे की नुसतं ट्रॅक्टर असून उपयोग नाही आहे. तर ट्रॅक्टरचे जे पार्ट्स आहेत हे अतिशय तुमच्याकडे म्हणजे हे कुठे बाहेर जर नुसतं ट्रॅक्टर घेऊन गेलं तर हे मिळणार नाही आणि ते त्याच्या ट्रॅक्टरचा पण उपयोग होणार नाही. म्हणजे बाहेरून जर आपण घेतला आणि त्याला जरी पार्टच नसला, ती फनपाळी म्हणता तुम्ही, किंवा रिव्हर्स रोटा 2.5 फुटामध्ये कॉम्पॅक्ट तेवढाच रोटा आहे, रोटावेटर आहे, किंवा इतरही जे तुम्ही पार्ट ठेवलेले आहेत. इव्हन आता तुमची ट्रॉली मी पाहिली, छोटी आहे, अतिशय आटोपशीर आहे. ते वाटतं की उपयोगी येणार नाही, पण उपयोगी येण्यासारखी ती कधी कधी तिचा चांगला उपयोग पण होऊ शकतो. वेगळं मॉडिफाईड केलं तर निश्चितपणे तुम्ही त्याच्यामध्ये खूप प्रगती केलेली आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद साहेब. तर धन्यवाद. आणि मित्रांनो, माझी आणि साहेबांची जवळजवळ एक तास चर्चा रंगली आणि मला असं कळालं त्यातून की साहेबांना शेतीचं तर भरपूर ज्ञान आहेच, पण अवजारं कशी पाहिजेत आणि काय पाहिजे आणि कुठली वस्तू कुठं चालेल ह्याचंही त्यांना पुरेपूर नॉलेज आहे. आणि त्यांनी बऱ्याच वेळा यूट्यूबवर सगळे व्हिडिओ पाहिले, सगळ्या वस्तू पाहिल्या, कुठले कुठले बरेच व्हिडिओ पण पाहिले असतील. आणि त्यानंतर ह्या ट्रॅक्टरला त्यांनी पसंती दिली आणि आम्ही आज नवक्रांती ॲग्रोला साहेबांनी भेट दिली. ते नवक्रांती ॲग्रोचं भाग्य समजतं. धन्यवाद साहेब. आणि दुसरी गोष्ट, आपले शेतकरी मित्र इथले महूदचेच आहेत आणि ते पण योगायोगाने इथं आलेत आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. कसा चालतो, काय चालतो ट्रॅक्टर, आपण थोडंसं त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहे. कसं चालतो जरा ट्रॅक्टर? ट्रॅक्टर लय भारी चालतोय, खूप छान चालतोय का? हो हो तुम्ही वापरता कशामध्ये? हो जवळजवळ ट्रॅक्टर नेऊन आता एक 3-4 महिने होऊन गेले. मी 3-4 महिन्यात 100 तास हे 100 एकर रान कव्हर केले. 100 एकर रान नुसतं ऊस बांधणीसाठी. आता किती तास झाला ट्रॅक्टर? आता 500-550 तास होऊन गेलाय. ट्रॅक्टरची मशागत खूप छान होते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असा नाही की कुठंच अडचण येत नाही ट्रॅक्टर चालवायला. जिथं मोठ्या ट्रॅक्टरचं काम होत नाही तिथं हा छोटा ट्रॅक्टर चालतोय. फळबागांमध्ये, ऊसाच्या मशागतीसाठी, असा अन्य कामासाठी चालतोय ट्रॅक्टर. आणि
मगाशी तुम्ही म्हणला की मला ते गंमतच वाटली. तुम्ही कशात बी चालतोय म्हणल्यावर मला वाटलं गंमतच करताय. कशा कशात चालतो? आता बागा रोटरण्यासाठी, परत पेरणीसाठी, ऊसासाठी, ऊसाच्या बागला फोडण्यासाठी, मका टाकण्यासाठी, अशा सर्व गोष्टीसाठी चालतोय हा ट्रॅक्टर. तर धन्यवाद. आणि तुमचं नाव आणि गाव पूर्ण जरा सांगा. मी महूदचा आहे. माझं नाव आहे सोनू सयाजी भावके. मी महूदवरून आलोय आणि ट्रॅक्टर घेऊन जवळपास 4 महिने होऊन गेलेत. परत ह्यांची भेट घ्यायसाठी आम्ही आलतो शोरूमला सांगण्यासाठी की ट्रॅक्टर हा खूप छान चालतोय. धन्यवाद साहेब. आणि धन्यवाद साहेब, तुम्ही वेळ दिला आणि त्याबद्दल धन्यवाद.